तुम्हाला बहुधा खरं वाटणार नाही की एखादा कोंबडा माणसाचं रक्षण कसं काय करू शकतो, परंतु हे खरं आहे. वयाची 70 पार केलेल्या 50 वर्षापासून एकाकी आयुष्य जगणाऱ्या आजीचा खरा आधार म्हणजे 4 बकऱ्या आणि हा महाबली कोंबडा. आणि तेच आजीचं घर चालवतात. कसं? चला पाहूया या व्हिडिओमधून. लय भारी आहे तर शितनं बुर्दीपर्यंत मला दिसते. मी काम करते का? काय डोळे ऐकते का? हा डोळे मला पाहिजे होतं. ऐकते का डोळे तुझं? नाही तुला मी लाखभर रुपये देतो. नको बाबा. का ग? अरे लाख रुपयाला ऐकले तर बघ किती पैसे मिळतात तुला. नको बाबा. पैसे म्हणा मी पैशांची आशा नाही केली. खायला ह्या लेंड्या दिल्या ना कुणाला तर तेवढा कट्या योग्याचा वर्षाला योग कट्या मग खायला नाही पियाला नाही. मग हे ठेवायचं हे कोंबडं कुकडं काहीतरी ठेवायचं आणि तेवढ्याच आणायचं. ह्या कोंबड्या दिवस काढलंस? कोंबडे दिवस काढले. जे राजा तुला पोटातलं सांगते नाती बिती आल्या मग हिच्या लोकांच्या उशिरला लावू का? बरोबर. हा मग मला आंघोळीला पाणी देते ना आणि माझा चिंदा बिंदा धुवती ना आणि माझ्या बशी नाही का बसती ना म्हणून घराची ही आशा केली. खाऊन खाते गोठल्या ते ती काही नाही त्यांना अदेप नाही. हा आणि मग जर का मटण केलं तर? मटण केलं तर आळणी पाणी एवढं खायचं. आणि भाऊ हाडूक बिडूक नाही. काय हे काय लावलंयस? हे काय वरचं बाजारचं काय ते? ते म्हणतात ना मेलं ना म्हणजे केसांखाली दडून जात ना म्हणून ते ठेवलंय. म्हणजे तू तयारी का मारायची? त्याला काय म्हणतात? त्या खुट म्हणतात खुट. आता तुझी चूल पण मोडली का बाया? मुडकी चूल आणि मोडका संसार करीत अजिबात. लेख नाही भाव नाही बन नाही. मग तू एकटी असते याचे? एकली लेख आहे तिची 4 बकरी येतात. आहे पैशाची नोट दिसते 1500. नाही नको असू दे तुला असू दे. उलट आहे 4 पैसे बाबा का लागलं आजार बिजारी पडलीस तर असू दे जवळ. दवाखान्यात तुला कोण नेईन? मग जाग्यावर गेले म्हणले नाही आण पाणी मिळून दे पण जाग्यावर जायचं आणि घरकुल आणायचंच. घरकुल आणायचं. माघारच घ्यायची नाही. महागाड घ्यायची नाही. कुठली महागाड घेतली ना तर देशावर भाजीपाला खायला गेले ना मग भीक मागायला आपल्याला. भीक नाही मागायची. भीक नाही मागायची. कोंबडा आहे का? कोंबड्याचा महाबली हो केवढा आहे तो. काय काय असं ना या कोंबड्या घराचा मालक आहे ना आणि तुला आधार आहे बघा. या कोंबड्याच्या जीवा आधीचं घर चाललंय. 2 बकरी 2 कोंबडी. काय लागतंय जीवाला? मंडळी नमस्कार. जेमतेम 8-10 घरांची वस्ती असलेलं जाधववाडी गाव तुम्हाला माहीत असण्याचं काहीच कारण नाही. पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यात असलेल्या तोरणगडाच्या अगदी कुशीत वसलेल्या ह्या गावातील काही घरात अजूनही विजेचा प्रकाश पोचलेला नाही. तालुक्याच्या ठिकाणापासून केवळ 7-8 किलोमीटर अंतरावर असून देखील विकासापासून कोसो दूर आहे. सूर्यनारायण मावळतीकडे झुकताना ह्या गावात पोचलो. बाबूनाना कचरे यांना भेटण्यासाठी आलो खरे, परंतु त्यांच्याशी बोलत असताना वयोमानानुसार तोंडावर सुरकुत्या पडलेल्या, उठावदार चापेकळी नाकाच्या, चाणक्य नजरेच्या आणि डोकंभर पदर घेतलेल्या एका आजीबाईने आकस्मितपणे दादांच्या पायावर डोकं ठेवलं आणि तिथूनच सुरू झाला खरा चित्रपट. आजी का हो? बरं आहे ना? बरं आहे. तुमचं नाव काय? सुखवा तुकाराम मोरे. मोरे का? इथं लाईट नाही आणि मिळलं होतं ना हे प्लास्टर केले ना ती सरकारीच मिळलं होतं. बरं. लोक नाही भाव नाही बन नाही. मग तू एकटी असते याचे? एकली लेख आहे तिची 4 बकरी येतात. मग तुम्ही दोघीच? नाही ती आपली 5ली जाते. बर. मग तू एकटी असते? एकटीच. मग स्वयंपाक बिपाकाचं?
स्वयंपाकाचं तूच कंट्रोल करते. मग काय करू. मला कवा गेलं मालक गेलं नाही तर मग हयात पण सुताक आले आम्हाला इथं मैत झाले ना. हा त्यामुळे मला कुकू लावलं नाही म्हणलं मला कवा गेले हयात म्हणलं एकटीच मला असं वाटलं. 2 बायका केल्या. एका बायकोच्या मागे मालक लागला आणि मला 50 वर्ष झालं फेकून दिलं. मग तू एकटी आता एकटी. मग मला कुठं असतं मालक तिकडे घर बांधलं. मग तिकडं ती बायकून तिकडं ते असतात का. हा बायको मुलगा हा आणि नातू हा ती पुण्याला आहे. बर. आणि ते मालक एकटाच. आणि तू इथे एकटीच मी आपली एक 4 बकऱ्या बरोबर. हा मग काय उद्योग करीतीस. काय नाही उद्योग लेंड्या व्हायच्या निघायच्या हा लेकीच्यासाठी. मग काय करायचं. मग खायला प्यायला कंट्रोल मिळते ना 5 किलो रेशन. हा. बाकीचं काय मग बाकीचं डाळी डोळी तेल बिल नाही. मग ते कुठून आणतीस. तेव्हा कुणी दिलं तर बरं झालं नाही दिलं तर मग आपलं आहे. आहे तसंच. शेतबीत काय आहे का. शेत नाही वाडी नाही काही नाही अजिबात. अजिबात. मग 4 पैसे लागलो काय करते तू मग. हा? 4 पैसे लागल्या चटपूस ह्याच्या सारं कुणाचं काढायचं तर आपलं कोंबडं कुकडं द्यायचं त्याचं देऊन टाक. पण त्यात चालतंय का दिवस तेव्हा बघतंय का. मग आता काय करायचं. नाही भागलं हम्म. तर आपण देशावर जाऊन शेणी हे आपली मूर्त कसली नाही ना. दात आहे का आपल्याला देशावर जायचं ना. आता किती वय असेल तुझं. हा? वय किती असेल. मग वय मला सांगता 70 तरी. हा? 71 का पुढं. पुढचं असं. पण अजून नजर चांगली आहे. हा नदर चांगली खाणं पिणं दात पडलं तरी खाणं पिणं जात. हा ऐकायला पण चांगलं येते. चांगलं. तेवढं देवाने बरं केलंय. मग हा जाऊ दे मालक नाही जवळ तर देवढं आपलं आहे करून खातीयस. घर तुमचं हेच आहे का. हेच घरकुल मंजूर झालं की तुम्ही बांधले स्वतः. नाही घरकुल मंजूर झालं होतं तिथं गेले होते मी. काठी टिकीत पण तिथं गेले. कुठपर्यंत ते हे मंजूर करायला गेल्यापर्यंत कुठली जाग्यावर गेले. गाडी होती. हा मग जाग्यावर गेले म्हणले नाही अन्न पाणी मिळून दे पण जाग्यावर जायचं आणि घरकुल आणायचंच. घरकुला आणायचं. मग घरच घ्यायची नाही. हा महागाड घ्यायची नाही कुठली महागाड घेतली ना हा. तर देशावर भाजीपाला खायला गेले ना हा. मग भीक मागायला आपल्याला ना. भीक नाही मागायची. भीक नाही मागायची. एवढं 80 वय झालंय तरी भीक मागायची नाही. आपलं कष्ट करून खायचं. कष्ट करून खायचं. एकच लेख आहे. हा मग ती कवा येते का. ते बकऱ्या ना येते नाही त्या बकऱ्या नाही येते ना. अच्छा. इथे बकरी तिची आहेत ना हा ती मी लेंडी फिंडी काढते आणि ती बर. येस तिला कुठं दिली. 5 लिटर बर. मग तुझ्या ध्यान ठेवाय कोणतरी आहे. ते बी आहे नाही कोणतरी आहे आपला आधार आहे तुला. आहे. आपल्याकडं सगळं असून आपण रडत बसतो परंतु काही जवळ नसताना ही आजी मात्र एवढी आनंदी कशी. विचार करत करत तिच्या मागोमाग घरापर्यंत पोहोचलो. अजय हे डाल काय आला. हे बकऱ्या ना बकऱ्या नाही तुय. हा घरात यायचं असं काय घाण नाही नाही काय लाईट नाही होय. हा? लाईट लाईट नाही. अगं बाया. लाईट मग कशी राहतेस तू एकटी. हा? कशी राहतेस तू एकटी. मग चार्जिंग असली तर लाग चार्जिंग वाला बोल लावलायस. नाही तर मग नाही. खायला प्यायला काय करी ती. खायला ह्या लेंड्या दिल्या ना हा कुणाला हा तर तेवढा कट्या योग घ्यायचा वर्षाला योग कट्या. बर. मग खायला नाही पियाला नाही. इकडं पलास्टर करायचं राहिली. सगळं राहिले ना. मग त्या सोबतीला फक्त कोंबड्या शेळ्या. हा आणि शेळ्या माझ्या नाहीत. नाही ना. हा माझ्या नाही ते आपलं काय अगं ते आधी ती चूल पण मोडली का बाया. हा मडकी तुडकी. मुडकी चूल आणि मोडका संसार करीत आजीबाई. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत राहून सुद्धा काही तक्रार नाही. केवळ घरात प्रकाश यावा एवढीच माफक इच्छा आहे आजीची. आता काय तुला नक्की अडचण काय नक्की गरज आहे. तुला कायची गरज आहे. गरज गॅस नाही लाईट नाही हा आणि
ते प्लास्टर करायचं राहिलं, पैसा आलं होतं ना हा तेवढं शाला गेलं. हं. सिमेंटाचे 4 पिशे आहेत आणि वाळवायची आहे आणि काम करायला गेलं हा. म्हणून हे राहिले. आता तुला काही कामही होत नसेल. काम नाही. 4 पोरी आणि 1 पोरगा येईल केला. मग त्यांचा काय तुला आधार लिखित असतो. भाकर तुकड्याचा हं. व्हायचं कवा येईन तेव्हा आणीन. आता यायची नाही 8 दिवस, आता नाही कुणाची अशी. हा ना. आता बात काढायला लागल्या ते आता नाही. आता नाही यायचं. घर आताच बांधले का नवीन हे घर. हा नवीन बांधलंय नाही तेवढं घर तर झालं, बरं झालंय. म्हणजे हा. मरायला लागले आणि जर नाती बिती आल्या हा. म्हणजे राजा तुला पोटातलं सांगते, नाती बिती आल्या हम्म. मग इथं लोकांच्या उशिरला लावू का. बरोबर. हा मग मला आंघोळीला पाणी देते ना आणि माझा चिंदा बिंदा धुवती ना आणि माझ्या बशी नाही का बसती ना म्हणून घराची ही आशा केली. बरोबर. नाही तर दुसरी नाही कशाची आशा केली. खाण्याची नाही, दिवाळीच्या सणाची नाही, गौरीच्या सणाची नाही, कशाची नाही आशा केली. हे काय. इकायच्या त्या लेंड्या हा. खत असतं ना, खत असतं ना, हा. झाडांना खत टाकतात ना त्या लेंड्यांचं. म्हणजे ह्या बकऱ्यांचे लेंडे आहेत का. हा हा मग ह्या बकऱ्याचे लेंडे एकूण 4 पैसे तुला मिळतात. मिळतात ते का वर्षाने मिळतात ते 4 पैसे. किती मिळतात. 300 रुपये एक टायली भरली ना तर 300 रुपये. बर. आणि 2 टायलं त्यांना न्यायला लागतात, त्यांची शर्त आहे. हा. म्हणजे हे लेंड्यांचं 4 पैसे मिळतात तेव्हा तुझं घर चालतंय. दुसरं काय काही नाही. काही नाही. मग ही फाटी बिटी कोण आणतं. ते लिचिनी बकरी सांभाळून हा ना. गॅस आणि लाईट तेवढी दिली ना हा. मग लाईटला काय अडचण आहे. लाईटला अडचण काही नाही. हा. बोर्ड नाही का आपला ठोकायला पाहिजे आतमध्ये. पहिला मीटर होता का. नव्हता. हा. पहिला मीटर नाही, अशीच काळोखातच होती. हा. ती आता मग तुला मीटर नवीन घ्यायचं असं म्हणते. नवीन घ्यायचं मला माहिती. बर 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 बघू काहीतरी. की हे बांधण्याची माझी कारण नव्हती, पण मी जितीने बांधलं की माझ्या नाती येतील, मना सांभाळायला कोणीतरी येईन, चिंधा धुवायला, आंघोळीला पाणी द्यायला. लोकांच्या घरी किती लावू. मग इथंच माझ्या सर्वतनी बसती ना. मी कुणाला नेमताळी नाही झाली. आई बापाच्याला नाही नेमताळी झाले, त्याला काही लेख नव्हता, मी एकटीच होती. आणि सासू सासरीच्याला नेमताळी नाही झाली. आपलं दिवस काढलं. हे कोंबडं कुकडं काहीतरी ठेवायचं आणि तेवढ्याच आणायचं. मग ह्या कोंबड्या दिवस काढलंस. कोंबडे दिवस काढले. मी तुला कोंबड्यांचा आणि बकऱ्याचा आधार आहे म्हणायचं. आधार. कोंबड्या घेऊन शनी त्यांना तो कोंबडा मोठा आहे ना. पाहिला पाहिला पाहिला. हा. बापरे केवढा मोठा आहे तो. एवढा मोठा आहे तो. त्याच्याबरोबरचा 1000 रुपयाला दिला कोंबडा. कोंबडा. शाबास. चांगलं उत्पन्न आहे तुला कोंबड्यांचं. मग बाजारात कशा वागवायचा. साखर आपल्याला चिया लागतो. हा. म्हणा तिखट नाही खावत. अच्छा. मुखात दात नाही तुझ्या. हा. मग चावती कशी. तिखट नाही खावत. मग चावती कशीच. काय जेवण जेवण चावती. चावती ना. तेवढं बरं आहे मग. हा. गोठल्या ते ती काही नाही त्यांना आदेप नाही. हा. आणि मग जर का मटण केलं तर. मटण केलं तर हळणी पाणी एवढं खायचं. आणि भाव हाडूक बिडूक नाही. चावायचं कोणी ते. आपलं हळणी पाणी प्यायचं, दिवस काढायचं. चांगले. अगं अजून तू करतेस ह्या वयात खूप आहे. अजून जागा बसली नाहीस. एवढं वय होऊन सुद्धा. अजून 2 वर्ष नसते जाग्या बसले, पण शे काळजी नाही का. काय याची. मिळते मोर मिळते का नाही मिळते. आणि कापून जाग्यावर बसलो मी आपल्याला उलतीन पालतीन एकली लेट कधी उलताय ते सासू रोशी. असं नाही का. तू काळजी नाही केलीस.
काळजीने गेले ना तर मी लय खमकी होती ना? माझं डोळं लय भारी आहेत शितनं बुर्दीपर्यंत मला दिसते. मी काम करते का? काय डोळे ऐकते का? हा डोळे मला पाहिजे होतं. ऐकते का डोळे तुझं? नाही हो. तुला मी ₹1,00,000 देतो. नको बाबा का ग? अरे ₹1,00,000 ऐकले तर बघ किती पैसे मिळतात तुला. नको बाबा पैसे म्हणा मी पैशांची आशा नाही केली. तर मला डोळे दे की तुझं. हा नको बाबा मी पैशांची आशा केली असती ना तर मी इथनं देशावर गेले देशावर गेले असते. हे काय लावलंयस? हा हे काय वरचं बाजारचं काय आहे ते? ते म्हणतात ना मेलं ना हा. म्हणजे केसांखाली दडून जात ना हा म्हणून ते ठेवलंय. म्हणजे तू तयारी का मारायची? हा. म्हणजे देवाच्या घरी झालं हे लपून यायचं का? हा ते लपून यायचं. त्याला काय म्हणतात? त्या खुटं म्हणतात खुटं. कुठं? अच्छा मी आता केलंय का लग्नात केलंयस? नाही मग आता केलंय. बर लग्नात नव्हतं हे कुठं? आता केलं मना राहायला बांधलं त्यांच्या बकऱ्यांना त्यांनी आपलं त्यांनी बांधलं. कोणाचं हे? जावायचं लिकीसाठी दोन का? हा? लिकीला? लिकीला नाही तेवढी बकरी आहे त्यात म्हणजे हा तर तिची बकरी बाहेर जात नको कोहायला हा म्हणून त्यात आहेत. बकऱ्या करता ठेवलं आणि हे तुला घरकुल बांधलंय. हा आयुष्याच्या मावळतीकडे झुकलेल्या या आजीच्या डोळ्यातला निरागसपणा बरंच काही सांगून गेला. कोणताही विचार न करता आपली वर्षभराची कमाई अगदी सहजपणे आमच्या हातावर ठेवली. आम्ही मात्र प्रत्येक रुपयाचा विचार करतो. मग खरे श्रीमंत कोण? बटवा आहे का तुझा? आ? हे आधार कार्ड झालंय. बँकेचं कुठे? हा? बँकेचं पुस्तक हा त्याचा फोटो पाहिजे मला. बँकेचा पुस्तकाचा फोटो दे. आणि हे बटवा तुला कोणी शिवून दिलाय? नातीने. अरे चांगला आहे नक्षार. त्यात काय काय ठेवतीस? हा? असं ठेवायचं मग. पैसे असतात का त्यात? आहेत ना पैसे? किती आहेत पैसे सांग मला खरं सांगायचं. ना कोंबड्याचं घेतल्या ते ना हा ते ह्यात ठेवल्या ते किती आहेत सांग. आहे आहे पैशाची नोट दिसते 1500. नाही अगं नको असू दे तुला असू दे. उलट आहे 4 पैसे बाबा का लागलं आजार बिजारी पडलीस तर असू दे जवळ. दवाखान्यात तुला कोण नेईन? कोणी हा डॉक्टर म्हणला हा. अशा हाताशी धरली म्हणला आमची आजी ना तुमच्या इतकीच वयस्कार झाली पण आम्ही तिचं पाय तळातून तुमचं कोण तळतं. अगं आजे जो डोळं चांगले आहेत कान चांगले आहेत अजून खातेच व्यवस्थित अजून देवाची कृपा काय पाहिजे? देवाची कृपा लय भारी इमान. हा ना. हा ती काय बकरी आली ना तू जात्यावरची गाडी म्हणायची का तवा? हा? जात्यावरच्या हा वाव्या नाही बलरी बलरी बोले रे नाही मग हा, आपली तशीच देणार पाळलं बिळलं म्हणली का कावा? नाही गाणं कुठलं येतं तुला? नाही गाणं लेख म्हणते तुला कुठलं येतं? म्हणा नाही. तुला नातू समजून आशीर्वाद दे मला. हा आणि तुझ्या घरात लाईट लवकर येईन. हा लव आम्ही पुढच्या आलो ना लाईट घेऊन येऊ. हा 100% आणू लाईट. लाईट हा काय फक्त मीटर लागल ना करू आपण तेवढं आर्टिस्ट काहीतरी. काळजी करू नकोस. नाही काळजी हा आणि तू म्हणतेस ना मला पुढची काळजी कसं होईन काय नाही होत. तो वरचा आहे बघणारा. तो बघणारा आहे तो खमका आहे. म्हणूनच न्याती ठेवली ना चांगली. हा त्याची कृपा आहे. आपण कोणाचं वाईट केलंय का? नाही मग काय घाबरायचं? कुणाचंच नाही वाईट केलं. मग काय घाबरायचं? मग 14 जणी नाती आहेत ना हा ती एकीला 3 लेख आहेत एकीला 2 लेख आहेत हं. एकीला एक लेख आहे एकीला 2 पोरी एक लेख आहे. हा सगळं सुखाचं आहे ना. मग सुखाचं तो बिनधास्त राहा. हा कोंबडा बघा कमीत कमी 5 किलो पर्यंत आणि ह्या कोंबड्याचीच आजीला आधार आहे कारण हा कोंबडा इकून तिने पैसे कमावल्यात. कोंबड्यात तो गावन का मला हे का आजी यो गावन का मला या चल. अयो हा एक कोंबडा आहे का? कोंबड्याचा महाबली आहे. हो केवढा आहे तो. काय काय असं ना या कोंबड्या घराचा मालक आहे ना आणि तुला आधार आहे बघा. या कोंबड्याच्या जीवा आजीचं घर चाललंय. 2 बकरी 2 कोंबडी काय लागते जीवाला. आणि आपण काय म्हणतोय
पगार पाहिजे, सगळं पाहिजे, मोबाईल पाहिजे, काय लागते जावा जगायला. आम्हाला या आजी अचानकच भेटल्या आणि त्यांना आम्हाला काहीतरी देण्याचं भाग्य लाभलं. थोडाफार आम्ही किराणा देतोय. हा किराणा आजींना मिळालेला आहे. ॲटलिस्ट त्यांना 2-4 महिने तरी भागेल एवढा किराणा आहे. आजीकडे याद ठेवतो. पायाला नाही. आता ही नातानी चप्पल आणली हा, तेवढी घाल. हा, तुला येते का बघ, माप येते का बघ व्यवस्थित घालून बघ. पाय झाले. हा बसती थोडीशी होती मोठी हरकत नाही. होऊन दे हा मोठी झाली. ओके. आता चमका लागली आजी. आजी चमकाय लागली. चाल त्याला बांधायला येते, काढून ठेव, नंतर कापून टाक. हो. मंडळी, सगळे म्हणतात आयुष्य एकदाच मिळतं, ते भरभरून जगायचं असतं. पण सुरुवात कशी करायची याचं उत्तर सापडत नसतं. बालपणात अक्कल नसते, तरुणपणात जाणीव नसते, मात्र आयुष्याच्या अर्ध्यावरती आयुष्याची किंमत कळते. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची नसतात. कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो, पण टिकून नाही ठेवू शकत. आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला म्हणतात नशीब. सर्व काही असूनही रडवतं त्याला म्हणतात दुर्दैव. आणि थोडं कमी सापडूनही आनंद देतं त्याला म्हणतात आयुष्य.